नमस्कार मंडळी, कशा असतात? बरे वान माझी व्हिडिओ बघत तुम्ही मधुर आणि मधुर आता ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे. तर आत्ता बरोबर 6:15 वाजले आहेत सकाळचे आणि आज आपलं इतक्या लवकर ब्लॉग चालू होता. कारण आज ना डेपोमध्ये आपला कार्यक्रम असा होऊ शकतो. आपण आता स्टँडवर असू आणि आज डेपोमध्ये आपला कार्यक्रम असा आपले मरण होळकर म्हणून ड्रायव्हर होते, AP मरण होळकर म्हणून. त्यांची आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा आणि त्यांना शेवटची फेरी जांभरे लावल्याने आणि त्यामुळे मी बघू शकतो आपले जे नवीन बोर्ड तयार झाले आहेत, पण आपण ते शाळा चालू झाल्यावर देणार असू. कारण त्यातले काही रूट आता बंद असतात, त्यामुळे एक त्यातलं बोर्ड आपण घेतलेलं असू की जो आजच्या बसला लावूया आपण आणि त्यांचा व्हिडिओ करूया म्हणून. आणि त्यांचं मस्तपैकी बॅनर लावल्याने बघू शकतात डेपोच्या बाहेर. आणि हे डेकोरेशन म्हणजे हा कार्यक्रम होतो बहुतेक, हे बघू शकतात. सेवानिवृत्ती गौरव सोहळा, अतिरिक्त सेवेची 30 वर्ष, मान्य श्री अशोक परसू मरण होळकर चालक या पदावरून 30 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक 31 मे 2026 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत, बघू शकतात. तर चला, आणि डेपोत गाड्या बघू शकतात किती मस्त वाटतात बघा, एकच नंबर. तर चला, हे बघा साहेब. तर चला आपण तर मंडळी आत्ता ते कपडे बदलण्यासाठी गेले आहेत. ते पण आत्ताच गेले जस्ट, मग अशी मी दाखवले तुमका तेव्हा. तर शूट बहुतेक आपण जांभरे फेरी आहे त्यांची शेवटची, ती फेरी मारून इल्यानंतरच बहुतेक आपण शूट करूचा लागताला. कारण आता लगेच टाईम झालोच तर बसतो. तर बघूया, येऊनच जातो, शूट करूया आपण. चला, तर मंडळी मस्तपैकी तयार झाल्याने आहेत आणि आता गाडी घेण्यासाठी जातात आणि कंडक्टर आपल्यासोबत. तर चला, ह्याच्यातली खायची गाडी घेतात, बघूया ही घेतात बहुतेक. चला, तर मंडळी बघू शकतात नवीन बोर्ड कसलं भारी वाटता. थोड्या दिवसांनी तुमका हे बोर्ड बघू गावतले. पण शाळा चालू झाली की ते बोर्ड देऊया सगळे जे आपण बनवलेलो असू ते. चला, आता एक फिर्या त्यांका जांभरे. तर चला जाऊया जांभरे. आपण आता जांभरी फिरून गेलो असू परत स्टँडवर आणि होऊ शकतात ही आता परळ गाडी. काय काय करायला तुम्ही? काय नाही, तुमचं स्वागत करायचं. स्वागत करू दे, काय आनंदाची गोष्ट आहे. पूर्वक आभारी. 30 वर्ष कंप्लीट झाली. 30 वर्ष झाली आपली. आता रिटायरमेंट झालो आज. ओके. आणि आज चांगलं तर मंडळी आता आपण त्यांच्या शूटला सुरुवात करूया. त्यामुळे फक्त त्यांची शेवटची फिरी होती म्हणून आपण गेलेलो सोबत. आता आपण त्यांचा परफेक्ट असा शूट करूया मस्तपैकी. गाडीत जाताना येताना, गाडीचं चालवताना वगैरे असं काय काय जे 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 त्यांचा डेलीचा रुटीन आहे ना, त्याच्यानुसार आपण व्हिडिओ शूटला करूया. तर मंडळी बघू शकतात आता मस्तपैकी ड्रेस बदलल्याने, दुसरं घातल्याने चांगलं एकच नंबर आता दिसतात. तर मंडळी आपल्या शूटला चालू झालेला आत्ताच आपण ह्याला बोर्ड घेतला वगैरे, त्यांची एंट्री वगैरे शूट केलो. तर आता बसकडे जाऊया आपण. मंडळी आता आपण ह्या बसमध्ये गेलेलो असू आणि बसमधला शूट करूया त्यांचा. तर मंडळी ही बस आता आपण घेतलेलो असू व्हिडिओसाठी. तर आतमधला शूट झालेला आपला बऱ्यापैकी. आता मी बाहेर जात आहे आणि त्यांची एंट्री शूट करत आहे. त्यासाठी मी जाते थोडं चालत लवकर जाऊचा म्हटलं आपण पळक बिळक काय गाव नाही, बाहेर जाऊया आपण त्यांचा बोलत घेऊया. चला. होय झाले का? तर मंडळी बसचं शूट झालेला. आता बस आपल्या जागेवर लावूया आपण.
मंडळी आता आपण मंदिरमधला शूट करणार असू, तर मंदिरमध्ये लिहिलो असू आपण, तर घेऊया आता शूट. तर मंडळी आपला झालेला शूट आता 11 वाजता त्यांचा कार्यक्रम आहे. बघू शकतो हे मंडपवाले वगैरे पण येले आहेत आणि आता हे डेकोरेशन थोडाफार करतले. तर 11 वाजता कार्यक्रम आहे, तर आता आपण जाऊया घराकडे आणि नंतर 11 वाजता येऊया. चला. तर मंडळी आता आपण घराकडे पोचलेलो असू, तर आता मी झोपणार असे थोड्या वेळ, नंतर जाताना मी भेटते तुमका, कारण आपण सकाळी 6 वाजता उठलेलो त्यामुळे झोप येते मला, तर मी झोपणार जाम आणि नंतर जाताना भेटते तुमका. तर चला. तर मंडळी मस्तपैकी 1 तासभर झोप काढले आणि आता फ्रेश झाले वगैरे आणि आता आपण तयार होऊन जातो परत डेपोत स्टँडवर. तर आता तो कार्यक्रम त्यांचं सेवानिवृत्तीचं गौरव गुणगौरव असा काय काय असताना बघूया. तर चला जाऊया आपण स्टँडवर त्यांचा कार्यक्रम बघण्यासाठी. आणि मगाचा जो आपण व्हिडिओ गेलो त्याच्यात थोडेफार व्हिडिओ आताचे पण ॲड करू लागते, त्यामुळे आपण ते पण करू काय. तर चला जाऊया आणि बघूया. कार्यक्रमची 11ची टायमिंग हा आणि आता 11 वाजून 10 मिनटं झाली आहेत. चला बघूया, अजून काय कार्यक्रम चालू जाऊ नसतो माझ्यामध्ये, तरी पण जाऊया आपण. चला. आणि जेवण त्यांचा शिक्षक कॉलनीचा, तर नंतर जेवणाकडे पण आपण जाऊया. चला. तर मंडळी बघू शकता स्टँडच्या बाहेर पण त्यांचं असं मस्तपैकी फ्लॅक्स लावल्याने बोर्ड. तर चला, हे आपलं चंदगड बसस्थानक. मंडळी आपण तरी लिहिलो असं डेपोमध्ये, अजून त्यांच्या गावची लोक यायची असत, त्यामुळे थोडं वेळ होता. तर टाईम तर होऊन गेलेलो हा. तर ही काही पाहुणी येलेल्या असत आता, तर अजून काही पाहुणी यायची असत म्हणजे गावाकडची लोक यायची असत त्यांच्या, तर ती इली काय कार्यक्रम चालू होतो. तर मंडळी आता येतात ती येऊन दे, तो पण कार्यक्रमाला आपण सुरुवात करतात. तर हार वगैरे घालून देवाची पूजा करून कार्यक्रमात सुरुवात करणार असत. तर मंडळी आता डेपो मॅनेजर वगैरे साहेब इलेले असत आणि आता कार्यक्रम चालू होणार. त्यांचं एक कौशल्य आहे आणि ते कौशल्य सुदर्शनाचे चक्र जे सुरू आहे श्रीकृष्णाचं, ते त्यांच्या हातामध्ये आहे आणि त्यांच्या जीवावरती एस मध्ये 50 लोक अगदी निर्वास असतात. 50 लोक फक्त आमच्या राप चालकाच्या विश्वासावर झोपतात. प्रायव्हेट गाडीमध्ये तुम्ही बघा बसून समोर झोप लागत नाही आपल्याला, समोरच्या माणसाची आपल्याला गॅरंटी नसते. पण या महाराष्ट्रातील आमच्या चालकावरती लोकांचा संपूर्ण भरोसा आहे, म्हणून बिनधास्त आमची लोक पाठीमागे झोपतात. त्या चालकाच्या कौशल्याला खरं तर सलाम आहे. आज सेवा करताना अतिशय चांगली केली, सत्कारही केलेला आहे आणि त्याची सहकारी वर्कशॉप प्रशासन किंवा यांच्या सहकार्यामध्ये रापामध्ये सेवा केल्यामुळे त्यांना एसटीच बक्षीस देत आहेत. रणजित यांच्याकडून एसटी आमची लहानपणी त्यांना भेट करता आलं नाही, हे इथून पुढे त्यांनी सगळं फिरावं करावं, अगदी व्यवस्थित राहावं एवढं मी आमच्या संघटनेमार्फत त्यांना सदिच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. बसा खाली, बस बसायचं इकडे, बस बस फिरायचं नाही तर शांत बसायचं. कार्यक्रम झालोच बऱ्यापैकी. आता त्यांची पाहुणे मंडळी वगैरे सत्कार करतात, तर थोड्याच वेळात आपण जेवणाकडे जाऊया. तर चला. आज अशोकांना आमचे रिटायरमेंट झाले. या चंदगड नगरीमध्ये हिरवळगार निसर्गरम्यामध्ये वातावरणामध्ये अशोकांना आमचे रिटायरमेंट झाले. इथं गुणगुण आयुष्य त्यांनी मस्तपैकी फिरून सगळं भारत देश बघून रिटायरमेंटचे पैसे सगळे उडवून टाकावे आणि तर मंडळी आता आपण जेवणासाठी जातो आणि आपण सोडण्यासाठी येतात आपले विनायकदा. चला यांच्यासोबत जाऊया आपण खाली जेवण्यासाठी. चला. चला जावा तुमच्या कामावर. आता मंडळी आपण पोचलेलो असू, हॉलमध्ये असतात जेवण.
मंडळी मस्तपैकी जेवलं वगैरे मटणाचं बेत होतो, भारी वाटला. तर आता जाऊया आपण घराकडे, चला. तर मंडळी आता आपण घराकडे पोचलेलो असू, मस्तपैकी जेवलं वगैरे आणि सगळं काम झालेला. सकाळी 6 वाजल्यापासून आपण करत होतो शूट, मध्ये फक्त 1 तासभर तेवढं ब्रेक घेतला आपण. तर बघूया आता काय फुटेज दिले आहेत आणि एडिट बघूया कसं काय करूया. तर करूया आपण तो तुमचा रिझल्ट इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर बुक गावतो मधुर जाधव एक लालपुरी प्रेमीवर. तर नक्की बघा. तर चला हे आता व्हिडिओ मी संपवतो आहे. आजचा हे व्हिडिओ तुमका कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब करून चॅनल सबस्क्राईब करा. भेटाय पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.